नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? आहोत तुम्ही सगळे मस्त असाल तर सगळ्यांचा आवडता उपवास म्हणजे वटपौर्णिमा हा स्पेशल आपण आपल्या नवऱ्यासाठी ठेवतो। तर ह्या उपवासाला कुठला चुका करू नयेत आणि काय करायचं, कशी पूजा मांडायची, काय आहे कथा, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ स्किप करून जाऊ नका, नाहीतर तुम्हाला अर्धवट माहिती मिळेल आणि तुम्ही वापस मला शिव्या द्याल की येण्याचं सांगितलं होतं, असं झालं नाही। आणि या व्हिडिओमध्ये हे पण सांगितलेलं आहे की तुमच्या घरामध्ये लक्ष्मी धन कसं येणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। यंदा वटपौर्णिमेच्या औचित्यावर शनिप्रदोष, वडासोबत करा पिंपळाच्या झाडाचीही पूजा, मिळेल दुप्पट लाभ। वटपौर्णिमेच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्वाचे मानले जाते। या दिवशी सुवासिनी स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून व्रत ठेवतात। मात्र यंदा वटपौर्णिमेच्या 2 दिवस आधी शनिप्रदोष असल्याने वडाच्या झाडासोबतच पिंपळाच्या झाडाची पूजा करणे देखील लाभदायक मानले जाईल। पाहुयात या दिवशी पूजा कशी करावी। वटसावित्रीचे व्रत हे सुवासिनी स्त्रियांसाठी महत्त्वाचे मानले जाते। सावित्रीने यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते। पूर्णविराम सत्यवानाचे प्राण गेल्यानंतर सावित्रीने यमाकडे प्राण परत करण्याची याचना केली। त्यानंतर 3 दिवसांनी सावित्रीचे सौभाग्य तिला परत मिळाले, ते याच वटवृक्षाखाली। त्यामुळे वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात। काही जण हे व्रत 3 दिवसांसाठी करतात। 3 दिवसांपासूनच व्रताची तयारी, पूजापाठ केले जातात। यंदा वटपौर्णिमेच्या 2 दिवस आधी म्हणजेच 27 जूनला शनिप्रदोष असल्याने हा दिवस अधिक खास मानला जात आहे। त्यामुळे वडाच्या झाडासोबतच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेवाची कृपा मिळून संसारावर कोणाचीही कुदृष्टी पडणार नाही, तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होऊन सुखी संसार होईल अशी मान्यता आहे। चला तर पाहुयात यंदा वटपौर्णिमेच्या पूजा कशी करावी। वटपौर्णिमेला पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे महत्त्व। वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचीच पूजा करतात। मात्र यंदा वटपौर्णिमा जून 29 सोमवारी असून याच्या 2 दिवस आधी म्हणजेच शनिवारी 27 जूनला शनिप्रदोष आल्याने पिंपळाच्या झाडाची पूजा करणे आपल्या कुटुंबासाठी शुभ मानले जात आहे। शनी हा यमाचा भाऊ असल्याने वटपौर्णिमेला शनी महाराजांची प्रार्थना व पूजा केल्याने त्यांची कुदृष्टी आपल्या संसारावर न पडता शनीची कृपा निश्चित होईल असे सांगण्यात येते। शनी ज्याच्यावर खुश होतो त्याला आयुष्यात सर्व काही सुख प्रदान करतो। त्यामुळे शनिदोष 7.5 असल्यास शनिप्रदोषाला पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। वटपौर्णिमेला पिंपळाच्या झाडाची पूजा कशी करावी। वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी वडाच्या झाडाची पूजा सुवासिनींनी विधिवत करावी। त्यानंतर सायंकाळी तुम्ही तुमच्या नवऱ्याला घेऊन पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यास जावे। पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा। शनी महाराजांना नमस्कार करून आपल्या सुखी संसारासाठी व अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करावी। त्यानंतर आपल्या पतीसोबत पिंपळाला 11 प्रदक्षिणा माराव्यात। यामुळे शनी महाराज प्रसन्न होऊन कृपा करतात।